तिवसा येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून मास्कची निर्मिती केली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मास्कचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे या महिला बचत गटाच्या माध्यमातून मास्कची निर्मिती केली आहे। तिवसा तालुक्यातील फत्तेपूर शिवणगाव येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापन कक्ष अमरावती यांच्या अंतर्गत क्षमता स्वयंसहायता समूह बचत गटाने कापडी पिशव्या व मास्क तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे। सध्या सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातले आहे। कोरोनाला प्रतिबंध करताना मास्क वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सध्या मार्केटमध्ये मास्कचा तुटवडा आहे। सर्वत्र मास्कची मागणी वाढत आहे। त्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक सेवा वजा व्यवसाय म्हणून क्षमता स्वयंसहायता समूह बचत गट फत्तेपूर येथील महिलांनी कापडी मास्क तयार करून गट विकास अधिकारी तिवसा यांना मास्कचे सॅम्पल दिले व त्यांनी तिवसा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीमध्ये बचत गटाकडून मास्क खरेदी करावे असा आदेश काढला। व्हिडिओ सरांनी सर्वात प्रथम सॅम्पल मागितले आणि ते आम्ही त्यांना दिले आणि तिथे आमचं सिलेक्शन झालं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला लेटर दिलं की तुम्ही ग्रामपंचायत तुम्हाला ऑर्डर देईल आणि त्यानुसार तुम्ही त्यांना मास्क पूर्ण करून द्यायचे आहे। आणि ते लेटर आम्ही व्हिडिओ सरांनी ते लेटर सर्व ग्रामपंचायतांना PDF मार्फत सचिवांना मार्फत पोहोचवलं आणि त्या सचिवांनी आम्हाला फोन करून ऑर्डर दिल्या आणि आम्ही त्या पूर्ण करून दिल्या। मला तसेच तालुका स्तरीवर समजा हिरकणी पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्या पुरस्कारमध्ये आम्ही औषधी वनस्पती हा विषय मांडला आहे आणि त्यात आम्हाला 7वा क्रमांक लागलेला आमच्या बचत गटाचा आणि त्या अंतर्गत आम्हाला 50,000चा पुरस्कार मिळालेला आहे तालुका स्तरीवर। अशा प्रकारे आम्ही हा दुसरा प्लॅन पण चालू करू येत्या जून ते जुलै महिन्यापर्यंत। माझं नाव सोनल मामद मोकेश्वर, फत्तेपूर शिवणगाव, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती। मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काम करते आणि माझं बचत गटाचं खातं गुरुदेवनगर मोजरीला येथे आहे आणि बचत गटाची स्थापना 16 जानेवारी 2017ला झाली आहे। जवळपास आम्हाला 3 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि तसं बघता तर आम्ही बरेचसे काही उपक्रम राबवले आहेत। त्याचप्रमाणे आजच्या काळाची जी गरज आहे मास्क ही त्यात फार मोठी समस्या भिडलेली आहे आणि आम्ही या मास्कचा जो व्यवसाय आहे आम्ही सुरू केला बचत गटाच्या मार्फत। आपण पाहतच आहे की कंपन्या बंद पडल्या आहेत, बेरोजगारीचे संकट समोर आलेले आहे आणि तसं पाहता मास्कची आवश्यकता आपल्या तिवसा तालुक्यात लागलेली आहे। त्यामुळे आम्ही ह्या व्यवसायाकडे वळलेलो आहे। या माध्यमातून आम्हाला बरेचसे महिलांची साथ मिळत आहे आणि या माध्यमातून आम्ही बरेचशा महिलांना रोजगार उपलब्ध करून। विदर्भ न्यूज करिता तिवसा येथून रुपेश राऊत।